पुण्यात 9 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार आरोपी सख्खा आजोबा निघाला. पर्वती प्रकरणातील हादरवणारी माहिती. पुण्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अवघ्या 3.5 वर्षाच्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असताना त्याच पुण्यातून आणखीन एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील पर्वती परिसरात एका 70 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे आणि या घटनेनंतर पुणे जिल्हा पुन्हा हादरला आहे. दरम्यान या संतापजनक घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे, तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आले. तर दुसरीकडे 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमावर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याला 9 वर्ष मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 70 वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. या प्रकरणी नराधम आजोबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर या प्रकरणाच्या पोलीस तपासात आरोपीने दारूच्या नशेत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा या लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ज्येष्ठ व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई मजुरी करते, त्यामुळे मुलीला आजोबांकडे ठेवलं होतं. मात्र नराधम आजोबाने पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. काल दिनांक 5 मे रोजी रात्री 9:30 वाजे सुमारास पर्वती पोलीस हद्दीमध्ये पर्वती पायथ्याजवळ एका वयोवृद्ध माणसाने एका लहान बाळावर लैंगिक अत्याचार केले आहे अशी इन्फॉर्मेशन पोलिसांना मार्शलला प्राप्त झाली. त्यानुसार तातडीने मार्शल त्या ठिकाणी गेले असता त्या भागातले काही नागरिक जे आहेत त्यांनी एका वयोवृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी पकडून ठेवलेलं होतं. पोलिसांनी ताबडतोब इंटरव्हेन्शन केलं, त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर असं समजलं की तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे, म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष, तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला. परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. शेजारच्या लोकांना सांगितलं, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला. पोलिसांनी ताबडतोब त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. सदर बाबतीमध्ये बाळाला आम्ही ताबडतोब ससून हॉस्पिटलला दाखल केलं. त्याच्यामध्ये बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्यामध्ये पेनेट्रेटिव्ह असा काही असॉल्ट नाही आहे, तरी परंतु जे काही घडलं आहे दॅट अमाऊंट्स टू द केस ऑफ रेप. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल केलेला आहे. ससून हॉस्पिटलमधून फिर्याद आणून त्यानुसार बाळाच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यामध्ये पॉक्सो कलम 6, कलम 10, त्यानंतर BNS भारतीय न्यायसंहिता याचे कलम 75 आणि 64 आणि कलम 66 यानुसार गंभीर गुन्हा रात्री या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला रितसर अटक करण्यात आलेली आहे. त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे आणि या घटनेची थोडीशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली होती. त्यावर योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. परिस्थिती आता अतिशय शांत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.